शिवरायांचं शिक्षण शिकत असताना तुम्ही लक्षात घ्यायचं, शिक्षण गोष्ट किती महत्वाची होती. शिवरायांचा जन्म कधी झाला होता? मग आता बोलायचं नाही कुणीच, फक्त तुम्हाला काय काय प्रश्न पडतील ते तुम्ही मला विचारू शकता. प्रश्न विचारायचा असला तर हात वर करायचा, मध्ये बाकीचं बोलायचं नाही, ते येड्या पोरांचं लक्ष नसतं. प्रश्न विचारायचा असला की हात वर करायचा, मध्ये कधी करू शकतात आणि वाटण तो प्रश्न मला विचारू शकतात. शिवरायांचं शिक्षण आपण शिकत असताना आपण एक गोष्ट लक्षात घ्यायची, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला होता? 19 फेब्रुवारी 1630. आणि आता कोणतं साल चालू आहे? 2025 मधून जर 1630 गेले, आपण प्रत्येक विषय शिकत असताना तुम्हाला सगळ्या विषयाचं, मी मध्ये मध्ये तुम्हाला गणित विचारित जाणार, जिथं गणिताचं येऊ शकतंय तशा जागेवर, कारण आपल्या सगळे विषय परफेक्ट करायचे तर. बरोबर आहे का नाही? आता याची जर आपल्याला वर्ष जर काढायचं असलं, किती वर्ष झालं त्या गोष्टीला, तर काय करायचं? आजचं जे वर्ष चालू आहे म्हणजे 2025, त्याच्यातून 1630 वजा करायचं, मग आपला कळण की शिवाजी महाराजांचा जन्म किती वर्षापूर्वी झाला होता. जर आपण याच्यातून 1630 वजा केले 2025 मधून, 5 मधून 0 गेला, शिल्लक राहिले 5, आणि 202 मधून 163 जर गेले तर शिल्लक किती राहते? कोण सांगते पटकन? किंवा 12 मधून 3 गेले किती राहिले? 9. 9 मधून 6 गेले 3, म्हणजे 395 वर्ष झाले त्या गोष्टीला. किती वर्ष? म्हणजे जवळजवळ 400 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला 395 वर्षापूर्वी 19 फेब्रुवारीला. आणि त्या काळात सुद्धा आज आपण शिकवतो की छत्रपती शिवाजी महाराजांचं शिक्षण शिकतो का नाही? शिक्षण प्रत्येक काळात महत्वाची गोष्ट आहे का नाही? त्याच्यामुळं शिक्षण सगळ्यांनी घेतलं पाहिजे. आणि शिक्षण नुसतं शाळेत जाऊन बसून घेऊन जमन का? तुम्हाला त्यासाठी अभ्यास करावा लागेल. काय करावं लागेल? करताना का अभ्यास? 100%. कोण कोण नाही करणार? सगळे करतात. आता आपण हा धडा समजून घेऊ. आता छत्रपती शिवरायांच्या शिक्षणाला प्रारंभ, सुरुवातीला ज्यावेळेस त्यांच्या शिक्षणाला प्रारंभ म्हणजे शिक्षणाला सुरुवात होणे. प्रारंभ होणे म्हणजे काय? शिक्षणाला सुरुवात होणे. आता स्वतः शहाजीराजे कोण होते माहितीये का तुम्हाला? कोण होते? शिवरायांचे वडील शहाजीराजे हे स्वतः संस्कृतचे गाढे पंडित होते. गाढे पंडित होते म्हणजे संस्कृत नावाची एक भाषा आहे. संस्कृत नावाची काय एक भाषा, आणि त्या भाषेबद्दल त्यांना चांगलं ज्ञान होतं. त्या भाषेमध्ये ते अभ्यास करायचे, वाचन करायचे. त्यामुळे काय लिहिलंय? त्यांना त्या भाषेचं गाढं ज्ञान होतं, गाढे पंडित होते असं लिहिलंय पुस्तकामध्ये. प्रत्येक शब्दाचा अर्थ आपला समजला पाहिजे, नाही तर काय होतं, तुम्ही असेच मोठाले होतात आणि मग आपला अर्थ समजलेला नसतो आणि पुन्हा कधीच समजत नाही. त्यांनी आपल्या बंगळुरूच्या दरबारात अनेक भाषांच्या पंडितांना आणि कलावंतांना आश्रय दिला होता. म्हणजे शहाजीराजे कोण होते? जहागीरदार होते. शिवरायांचे वडील तर होतेच, पण ते एक जहागीरदार होते. त्यांची जहागिरी त्यांना दिली होती बंगळुरू मध्ये. अगोदरच्या लेक्चर मध्ये मी सांगितलेलं आहे, बंगळुरूला ते गेले होते. नाही लावून घे पटकन. त्यांनी त्यांचा जो दरबार असायचा, राजाचा दरबार असायचा, राजा असा एकीकडे बसलेला आणि समोर सगळे दरबार, ते राजासारखं करायचे. कुठं? बंगळुरू मध्ये. बंगळुरू कुठे माहितीये का? कर्नाटक मध्ये. पुढं कर्नाटक मध्ये. आणि तिथं ते त्यांचा दरबार भरायचे. म्हणजे त्या दरबारात ते स्वतः पुढे बसायचे आणि सगळीकडं त्यांचे सैन्य वगैरे, आणि तिथं जे ते सांगतील तीच गोष्ट मान्य असणार. म्हणजे दरबार कशासाठी भरणार? त्यांची जी जनता होती, त्या तुम्ही सरपंच वगैरे पाहिलाय का नाही? आता आपली चालू आहे लोकशाही. त्या काळात होती राजेशाही. राजेशाहीमध्ये राजा असायचा. आता सरपंच कसा होतो? लोक मतदान करतात आणि ते होतो सरपंच. पण पहिलं तसं नव्हतं. काय करावं लागायचं? दुसरा एखादा राजा आहे किंवा अंमलदार आहे किंवा जहागीरदार. कोण होते? जहागिरी भेटलेली होती त्यांना म्हणायचे जहागीरदार. तर ते दरबार भरायचे. त्या दरबारामध्ये आता कसं आपण सरपंच निवडतो, पहिले असं निवडीत नव्हते. पहिलं तलवारीनी दुसऱ्याबरोबर युद्ध करायचं आणि मग तो प्रदेश जिंकून घ्यायचा आणि मग तो राजा बनायचा. आता कसं बनते? मतदानावर. कळालं ना? राजेशाहीमध्ये कसं जिंकून घ्यावं लागायचं राज्य?
तलवारीच्या जोरावर. आता कसं मतदानावर राज्यकर्ते बनायला चान्स भेटला लोकशाहीमध्ये. तर तिथं ते दरबार भरायचे आणि त्या दरबारामध्ये हुशार हुशार लोकांना ते दरबारात बोलायचे. हुशार लोक कोण असणार मग? वेगवेगळ्या भाषांचे पंडित, म्हणजे ज्यांना वेगवेगळ्या भाषा शिकलेले आहेत. त्यांना आपलं कसं आता तुम्हाला इंग्लिश येत नाही आहे का नाही, इंग्लिश भाषा आहे का नाही आपला आता शिकायची, तसं त्या काळातले वेगवेगळ्या भाषाचे पंडित त्यांच्या दरबारात यायचे. आणि कलावंत, कलावंत म्हणजे आपण बघतो ना मोबाईल मध्ये डान्स करणारे हिरो हिरोईन वगैरे, त्यांना आपण म्हणतो कलावंत. हे आजच्या काळातले कलावंत. त्या काळातले कलावंत म्हणजे नृत्य वगैरे करणारे जे असायचे दरबारामध्ये, त्यांना कलावंत किंवा गायक, कवी, ते कविता रचायचे आणि बाकीच्या लोकांचं मनोरंजन करायचे. त्या कलावंतांना त्यांनी आश्रय दिला होता. त्याचा अर्थ काय होतो की ते शहाजीराजे हुशार लोकांना प्राधान्य द्यायचे, जे शिकलेले लोक होते त्यांना प्राधान्य द्यायचे. कळतंय की नाही त्याच्यावरून एवढं आपला. आता पुढं शिवरायांसाठी त्यांनी हुशार शिक्षकांची नेमणूक केली होती. एखाद्या माणसाला जर शिकायचं म्हणलं, आज तुम्हाला शिकायचं म्हणलं, तर शिक्षक जर हुशार असला तर तुम्ही हुशार होता का नाही? तसंच शिवाजी महाराजांना शिकवण्यासाठी त्यांनी काय केलं होतं? हुशार शिक्षकांची नेमणूक केली. आणि वयाचे 7 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर शिवाजी महाराजांनी शिक्षण कधी पूर्ण केलं? घ्यायला सुरुवात कधी केली? शिवाजी महाराजांनी शिक्षण घ्यायला सुरुवात केली वयाच्या 7 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर. जसं 6 वर्षाचे झाल्याच्या नंतर तुमचा असा हात पुरविला जातो का नाही कानावरून, आणि तुम्हाला शाळेत टाकलं जातं. पुरतोय का सगळ्यांचा हात? का लवकर टाकलं? वाकडी मान करून नसतो पुरायचा, सरळ पुरायचा असतो असा. हा तसा का? हा बरोबर बरोबर. हा बघितलाय सगळ्यांनी, सगळ्यांचा बघितलाय. तसा हात पुरल्याचा अर्थ काय होतो? 6 वर्षाचं. पण तो हात पुरायची कंडिशन कशामुळे असायची? पहिलं लोकायला जन्मतारखा लक्षात राहत नसायच्या. मग ज्याचा हात पुरण तो 6 वर्षाचा झाला असं समजून चालायचे. म्हणजे 6 वर्षात कोणाचा बी हात इतका लांबट व्हायचा तो दुसऱ्या कानापर्यंत पोहोचायचा. 6 वर्षाचं वय झाल्यावर. त्यामुळं आपल्याला सुरुवातीला ऍडमिशन घेताना आजी कधी कधी काय करतात? हात पुरवायला लावतात. असं लावतात का नाही सुरुवातीला पहिली टाकताना? तर 6 वर्षाच्या नंतर. आणि शिवाजी महाराजांचं शिक्षण पण कधी चालू झालं होतं? ज्यावेळेस त्यांचं वय 7 वर्ष झालं होतं त्यावेळेस त्यांनी शिक्षण घ्यायला सुरुवात केली. प्रारंभ केला म्हणजे सुरुवात केली. आणि थोड्याच काळात ते लिहायला आणि वाचायला शिकले. थोड्याच काळात. आज काय होतं कधी कधी 7वी 8वीला पोरग गेलं तरी त्याला लिहायला वाचता येत नाही, होतं का नाही? पण शिवाजी महाराज किती लवकर शिकले होते? शिकायचं चालू केलं की लगेच शिकले. त्याचं कारण काय होतं की ते स्वतः पण हुशार होते. त्यांनी काय केलं मग? रामायण, महाभारत, भागवत हे काय तर ग्रंथ आहेत मोठमोठाले. रामायण नावाचा एक ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये राम, सीता, लक्ष्मण यांनी कसं काय केलं त्या काळामध्ये त्याच्याबद्दल माहिती आहे. ते वागले कसे, जगले कसे. त्याच्यानंतर महाभारत नावाचा एक ग्रंथ आहे, मोठं पुस्तक आहे, त्याचा अभ्यास केला शिवाजी महाराजांनी. भागवताचा अभ्यास केला. आणि वाचायला यायला लागल्याच्या नंतर त्याच्या अगोदर जिजामाता त्यांना त्या गोष्टी सांगायच्या, रामाच्या, कृष्णाच्या, त्यांच्या गोष्टी जिजामाता त्यांना सांगायच्या. पण ज्यावेळेस त्यांना स्वतःच वाचता यायला लागलं, तुम्हाला कधी कधी लहानपणी मम्मी गोष्ट सांगायची का नाही? तसंच त्यांना पण जोपर्यंत लिहिता वाचता येत नव्हतं तोपर्यंत जिजामाता गोष्टी सांगायच्या. आणि ज्यावेळेस त्यांना लिहिता वाचता यायला लागलं त्यावेळेस ते रामायण, महाभारत, भागवत ह्या गोष्टी ते स्वतःच वाचायला लागले. तसं वाचायचं नाही, ते वाजू नका काही. स्वतः वाचायला लागले. त्याच्यानंतर शहाजी राजांनी त्यांना युद्ध कला शिकवण्यासाठी काय केलं? काही शिक्षकांची नेमणूक केली. हे तर लिहायला वाचायला शिकायला काही शिक्षक होतेच, पण युद्ध कला म्हणजे काय? तलवारीने लढायचं कसं, भाल्यांनी लढायचं कसं, घोड्यावर पळायचं कसं. कारण त्या काळामध्ये काय होती? राजेशाही. काय होतं? राजेशाही. आताच्या सारखं नव्हतं. त्यावेळेस तलवारबाजी वगैरे ह्या गोष्टी शिकणं आवश्यक होतं. आणि शिवाजी महाराजांना राजा बनवायचंय असं शहाजीराजांनी. आणि शहाजीराजे कोण होते? शिवरायांचे वडील. शहाजी राजांनी ठरवलं होतं की त्यांना राजा बनवायचंय. आणि त्याचबरोबर त्यांच्या ज्या आई होत्या, शिवाजी महाराजांच्या आईचं नाव काय होतं? जिजाबाई. त्यांनी काय ठरवलं होतं? शिवाजी महाराजांना राजा बनवायचंय. आणि राजा बनण्यासाठी मग त्यांना युद्ध करता आलं पाहिजे की नाही? त्यामुळं त्यांना युद्ध कला शिकायची होती. आणि ती युद्ध कला शिकण्यासाठी
काही शिक्षकांची त्यांनी नेमणूक केली युद्धकला शिकवण्यासाठी. काही शिक्षकांची, आता आपलं तुम्हाला कळालं असेल, काही शिक्षक कशाला, काही शिक्षक त्यांना लिहायला वाचायला शिकवण्यासाठी, आणि काही शिक्षक कशासाठी, त्यांना युद्ध कसं करायचं हे शिकवण्यासाठी. इकडे लक्ष नाही द्यायचं सगळ्यांनी, छोट्या तू उठून तिथं पलीकडे बस, म्हणजे सरळ लक्ष राहील. रेलून बसायचं ते लय झालं तर रेला त्याच्यावर, हा माग सारखा, म्हणजे मान नाही अवघडायची. मान लय अवघडती का लई, थोडं माग सारखं म्हणजे अवघडायची नाही. तर इकडून बसा, सगळीकडून क्लिअर दिसतं, तिकडून उलटी जास्त क्लिअर दिसतं ना तिकडून. हा तिथं पलीकडे बस इतकं थांबा. हा इथं बसायचं, इथं ह्या साईडला या. मांज्याची अवघडती ना, त्यांनी इकडे बसायचं, म्हणजे चमकत बी नाही लाईट. तुम्ही आता माग सारखा थोडस जेवण सारखा माग. हा बघा आता इकडं, आता युद्ध कला आपण बघितलं शिकवायची त्यांना चालू केली. कोणाला युद्ध कला शिकवायची चालू केली होती? शिवरायांना युद्ध कला शिकवण्यासाठी काही शिक्षकांची नेमणूक केली. आता त्या शिक्षकांनी काय शिकवलं, मग त्या शिक्षकांनी त्यांना शिकवलं घोड्यावर बसायचं कसं. तुम्ही कोणी घोड्यावर बसलेत का? घोड्यावर बसायची इतकं सोपं नसतं. घोडा आपला बसून देत नसतो, त्या घोड्याला सवय लावावी लागते बसून द्यायची, नाही तर घोडा आपली पलटी करून टाकतो. त्याच्यामुळं घोड्यावर बसायचं पण शिकावं लागतं. त्या शिक्षकांनी त्यांना घोड्यावर बसायचं शिकवलं, कुस्ती खेळायचं शिकवलं. कुस्ती माहिती आहे सगळ्यांना? कुस्तीमध्ये काय कळतं? माणसात ताकद किती आहे, हा, आणि तो चालाक किती हे कुस्तीत कळतं. कुस्ती खेळायचं शिकल्याच्या नंतर माणूस चालाक आणि ताकदबाज बनवतो. त्याच्यानंतर त्यांना दांडपट्टा चालायचं शिकवलं. दांडपट्टा माहिती कसला असतो? एक वाथ ब्लेड असतं तलवारीसारखं, आणि ते लांब असतं, ते चालवायचं शिकवलं लहान मुलांचं. त्याच्यानंतर त्यांना तलवार चालवायचं शिकवलं. युद्ध करायचं म्हणल्यावर तलवार चालवता आली पाहिजे का नाही? तलवार चालवता आली पाहिजे, नाही तर मग दुसरा समोरचा व्यक्ती येईल युद्ध खेळणारा आणि तो मारून टाकीन, ज्याला चालवता येत नाही त्याला. युद्ध खेळायचं असलं तर तलवार चालवायचं शिकावं लागतं. ते पण त्यांना शिकवलं गेलं. आणि त्याच्यानंतर ह्या विद्या शिकवायला त्यांनी कधी सुरुवात केली होती? वयाच्या 7व्या वर्षी. ज्यावेळेस शिवाजी महाराज 7 वर्षाचे होते त्यावेळेस त्यांनी हे सगळं शिकायचं सुरुवात केली. आणि वयाच्या 12 वर्षापर्यंत ते ह्या सगळ्या गोष्टीत पारंगत झाले. सगळ्या गोष्टी बऱ्याच प्रमाणात ते शिकले. म्हणजे त्यांना युद्ध करता यायला लागलं, तलवारबाजी करता यायला लागली, घोड्यावर बसता यायला लागलं, दांडपट्टा फिरवता यायला लागला, लिहिता वाचता पण यायला लागलं. म्हणजे भरपूर काही शिकले की नाही महाराज तितक्या दिवसात. मग तुम्ही पण त्यांच्या वयात, तुम्हाला वाटत नाही का महाराजांसारखं आपण पण शिकावा? वाटतं ना? त्याच्यामुळं रोजची रोज अभ्यास करीत जायचा. कारण शिक्षण किती दिवस असतं? तुम्ही 15वी पर्यंत समजा थोडे दिवस शिक्षण असतं, आयुष्याचा एक टप्पा. त्याच्यानंतर काय तुम्हाला शिकायलाच भेटत नाही, टाइमच नसतो. भेटतो टाइम? आता तुमच्या पप्पांना भेटतो शिकायला टाइम? नाही तर मग कांद्याच्या गोण्या कोण भरीन? होतं का नाही तसं? रानात दारे कोण धरीन? आणि मग तुम्ही तेवढे झाले शिकू शकतात का पुन्हा? नाही. मग जितकं शिकता येईल तितकं आताच शिकायचं. काय करायचं? जेवढं शिकता येईल तेवढं आताच शिकून घ्यायचं. आता आपण पाहिलं की 12 वर्षापर्यंत वेगवेगळ्या विद्या आणि कला त्यांना अवगत झाल्या. म्हणजे वेगवेगळ्या विद्या आणि कला ते शिकले. आता लवकरच पुढे काय झालं? आदिलशहाने शहाजी राजांना कर्नाटकातील नायकांचे काय राज्य होते, नायक नावाचे लोक असायचे आणि त्यांचे राज्य होते. तसं तू लक्ष दिना 100%. मांडी घालून बसा तुम्ही. असे नका बसू. असं काय मस्तपैकी मांडी घालून बसायचं, मांडी घालून शांततेत. तुम्हाला 2-3 दिवस त्रास होणार आहे, सवय नाही बसायची एका जागेवर. हा, नायकांचे काही राज्य होते. आता ते राज्य आदिलशहाला जिंकून घ्यायचे होते. आता तुम्हाला असं वाटलं असेल ना, आदिलशहानी शहाजी राजांना कसं काय पाठवलं? कोणाकोणाला वाटतं? हातवर करा. मी काय म्हणतोय, आदिलशहाने शहाजी राजांना का पाठवलं असेल नायकांचे राज्य जिंकायला? असा प्रश्न पडतोय तुम्हाला? नाही पडतोय का नाही? कोणाला पडतोय? परशाला पडलाय, शारदाला पडलाय, तुला एक पडलाय. आता बघा,
हा जो आदिलशाह होता, आदिलशाह चाकरी करायचे. काय करायचे? कोण? शहाजीराजे. कारण शहाजी राजांना सरदारकी कोणी दिली होती? आदिलशहानी. खरं राज्य कोणाचं झालं ते मग? आदिलशहाचं. मग आदिलशहाने त्यांना सांगितलं की हे नायकांचे राज्य आपला जिंकून घ्यायचे आणि आपल्या आदिलशाहीत समाविष्ट करून घ्यायचे. म्हणजे जिंकून घ्यायचे असते ते राज्य. पहिलं कसं असायचं? आपलं हे गाव आहे, एक राजा आहे, दुसरा राजा जर आला, इथल्या राजाला जरी इथं हरवलं तर हे गाव पुन्हा त्या राजाला गेलं, असं असायचं पहिलं. आणि त्या मोहिमेवर त्यांनी पाठवलं शहाजीराजांना. कुठं? कर्नाटकमध्ये. आता ते युद्ध चालू झाल्याच्या नंतर मग आता शिवाजी महाराज लहान होते आणि जिजाबाई होत्या, यांना सुरक्षित ठिकाणी कुठेतरी पाठवणं भाग होतं का नाही? कारण तिथं आता युद्ध वगैरे होणार होते, त्या युद्धात काही होऊ शकतं. त्याच्यासाठी त्यांनी काय केलं? शिवाजी महाराज आणि जिजाबाईंना पाठवलं, पुण्याला जायचं सांगितलं. कारण त्यांचं मुख्य गाव कुठं होतं? महाराष्ट्रात. मग त्याच्यामुळे त्यांना पुण्याला जायचं सांगितलं. आता पुण्याला निघल्याच्या नंतर पुण्याला त्यांनी फक्त तसंच पाठवलं का? जा नुसतं पुण्याला. आता आपण कसं करतात? एसटीत बसून दिलं जा पुण्याला. तसं जमन का? नाही, कारण ते सरदार होते, त्यांचे दुश्मन असायचे काही, ते मध्ये कार्यक्रम करून नाही टाकायचे. दुश्मनाचा मुलगा आणि बायको भेटली म्हणल्यावर. त्यामुळं मग त्यांनी काय केलं? त्यांच्या बरोबर त्यांनी काही हत्ती पाठवले, काही घोडे पाठवले, काही पायदळ पाठवलं. पायदळ म्हणजे काय माहितीये का? चलत चलत चालणारं सैनिक, त्याला आपण म्हणतो पायदळ. जे सैनिक चालत चालत जातं त्याला म्हणतात पायदळ. काही खजिना पाठवला. खजिना माहितीये काय असतो? खजिना म्हणजे सोने, चांदी, मोहरी वगैरे जे मौल्यवान गोष्टी असतात त्याला म्हणायचं खजिना. त्याच्यानंतर ध्वज म्हणजे त्यांचा एक झेंडा पाठवला. शिवाजी महाराजांचा झेंडा कसा होता? भगवा झेंडा होता का नाही? असा झेंडा असायचा. सॉरी, होता. पाहिला तुम्ही असा झेंडा? असा भगव्या कलरचा झेंडा असायचा. पाहिलाय ना? तो एक झेंडा त्यांच्या बरोबर पाठवला. झेंडा कशामुळे पाठवला असन? कोणाला बी आल्याच्या नंतर कळवा की हे शहाजी महाराजांचं सैन्य आहे. त्याच्यानंतर त्यांच्या बरोबर काही विश्वासू प्रधान मंडळी पाठवली. प्रधान म्हणजे मुख्य लोक जे असायचे त्यांच्या सैन्यामध्ये, त्यांच्यापैकी काही विश्वासू म्हणजे ज्यांच्यावर विश्वास आहे, जे त्यांची सुरक्षा करते ना, असे काही लोक पाठवले. काही शूरसेनानी पाठवले. आणि शिवाजी महाराजांचं शिक्षण बंद पडू नये म्हणून काय केलं? त्यांच्या बरोबर विख्यात म्हणजे गाजलेले एकदम भारी शिकवणारे शिक्षक त्यांच्या बरोबर त्यांनी पाठवून दिले. कुठं पाठवले ते सगळे? पुण्याला. आणि ते शिक्षक बघा, शिवाजी महाराज असं युद्ध शिकवायचे त्यांना, ते खेळायचं. तो काय त्यांच्या हातामध्ये? शिवाजी महाराजांच्या हातामध्ये काय दिसतंय? हा, ते काय आहे? तो आहे भाला. काय तो? भाला. हे त्यांचे सगळे शिक्षक, शिक्षक मंडळी. आणि हे कोण येतं? शहाजीराजे. आता हा झाला भाला. ही काय आहे? तलवार. कळलंय ना आता तलवार कशी असते? आणि त्यावेळेस त्यांचे कपडे वगैरे असे असायचे. आणि घोडे. इथं घोड्यांची गरज कशाला पडायची? आता आपण कसं आष्टीला जायचं म्हणलं, मोटरसायकलला किक मारली की चालले आष्टीला जातो का? पहिले कसे करायचे? पहिले घोडा सोडायचा, घोड्यावर बसायचं आणि चालला, टक 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 घोडा घेऊन जाणार. त्यामुळं घोड्यांची गरज पडायची. कशामुळं? फास्ट मध्ये कुठं जायचं म्हणलं त्यावेळेस सगळ्यात फास्ट पळणारा प्राणी घोडा. आणि हत्तीची गरज मग कशाला पडत असन? हा, वजनदार सामान जर घेऊन जायचं असलं, काही जर वडीत न्यायचं असलं तर मग त्यासाठी हत्तीची गरज पडणार. त्यामुळं हत्ती. आले लक्षात आता? 100%. आता ते आले पुण्याला. पण ज्या वेळेस ते पुण्याला आले त्यावेळेस पुणे बेचिराग झालं होतं. म्हणजे पुण्यामध्ये त्यांच्या दुश्मनांनी पुणे सगळं बरखास्त करून टाकलं होतं, बरबाद करून टाकलं होतं. कोणाच्या दुश्मनांनी? शहाजी राजांच्या दुश्मनांनी. आता जिजाऊ आणि शिवराय आले पुण्याला.
पुण्याला आल्याच्या नंतर शिवाजी महाराज त्यांचा जन्म झाला होता कुठं? शिवनेरी किल्ल्यावर. झाला का नाही? शिवनेरी किल्ला कुठं आहे? पुण्याच्या जवळ आहे. कुठं आहे? पुण्याच्या जवळ. बाकीचं बोलायचं नाही. आता पुण्याला आल्याच्या नंतर त्यांचा जन्म तिथं झाला, त्यामुळे त्यांना लहानपणीचे दिवस आठवले. तुम्हाला नाही का, तुम्ही मामाच्या गावाला जर गेलात तर तुम्हाला लगेच तिथलं आठवतंय, हा माझा मित्र होता. तुम्ही गेले की आजीला विचारणार कुठे येते हो, विचारतात का नाही? आहे का नाही? तसंच त्यांचे पण मित्र असतील का नाही? मग त्यामुळं त्यांना तिथे गेल्याच्या नंतर लहानपणीचे दिवस आठवले. त्यांचे काही जुने मित्र पण त्यांना भेटले असतील. मग भेटले असतील का नाही? आणि बालपणी शिवनेरीच्या मातीत ते खेळले होते. म्हणजे काय झालं, त्यांच्या मित्राबरोबर लहानपणी ते शिवनेरी किल्ल्याच्या आजूबाजूला खेळायचे. म्हणजे तिथल्या मातीमध्ये ते खेळायचे. मातीत खेळले म्हणजे त्या ठिकाणी खेळले. हा, नाही तुम्ही म्हणता मातीमध्ये लोळत होते का महाराज? तसं नाही. हा, त्या ठिकाणी खेळले म्हणजे ही आपली मराठी भाषा अशी आहे. तुम्हाला हळूहळू मराठी भाषा समजन आणि तसंच आपण टप्प्याटप्प्याने इंग्लिश कडे जायचं सांगितलंय मी. हा, त्याच्यानंतर सह्याद्री पर्वत आहे तिथं. तिथं काय आहे? सह्याद्री पर्वत. तुम्ही बोलायचं नाही, उद्यापासून दोघांनी शेजारी बसायचं नाही. नीट बस ना. जसं क्लासला बसतेत का नीट बसायचं. तू इकडे तोंड करून बस, इकडे सरक ना. काय शिवाजी महाराज शिकत होते, काय चाललंय तुमचं दोघांचं? बघा, तुमचे एवढे होते तेव्हा शिकत होते हे सगळं. त्याच्यानंतर सह्याद्रीचे जे उंच उंच शिखर होते, शिखर म्हणजे काय, मोठाले डोंगर, ते त्यांना पुन्हा दिसले. कारण ते कुठे गेले होते? बंगळुरूला. आणि तिथून आता पुण्याला पुन्हा माघारी आली होती. आता तिकडं आल्याच्या नंतर पुन्हा माघारी आलो, मामाच्या गावाला आल्यावर तुम्हाला आनंद होतो का नाही? आणि मामाच्या गावात पुन्हा तुमच्या गावाला 2-3 महिने आलो, जसा आनंद होतो का नाही? तसाच त्यांना तिथं आल्यावर आनंद झाला. आता त्यावेळेचं पुणे आजच्या पुण्या इतकं मोठं नव्हतं. आज पुणे लय मोठं शहर आहे. किती काही बिल्डिंग आणते, काही पण आहे तिथं, आहे का नाही? पण त्यावेळेचं पुणे होतं लहान. त्यावेळेचं पुणे होतं लहान, एखाद्या गावा एवढं. आणि शहाजी राजांच्या शत्रूंनी ते जे टुमदार छोटस गाव होतं ते उजाड करून टाकलं होतं. म्हणजे तिथं सगळे घरं बिरं पाडून टाकले होते पुण्याचे. आणि तिथं त्याच्यामुळे काय झालं, गावातली जी मालमत्ता होती त्याची नासधूस झाली. मालमत्ता म्हणजे घरं वगैरे, जमिनी वगैरे, त्याची नाश झाला. घरं मोडले, देवळं पडले. देवळं माहितीत ना? देवळं म्हणजे मंदिरं पडले. आणि शत्रूच्या भीतीनं, त्याचे शत्रू सारखा सारखा हमला करायचे त्यांच्या राज्यावर, त्यांच्या भीतीनं लोक गाव सोडून पळून गेले होते. पुणे गाव सोडून पळून गेले लोक. आता त्याच्यानंतर तिथालची शेत ओसाड झाली होती. लोक पळून गेल्याच्या नंतर शेती करायला कोणी राहील का? मग माणूसच गावात नाही राहिलो, शेती कोण करी? त्याच्यामुळं त्या शेतीत मग उगणार झाड, आणि त्या झाडाचं रूपांतर कशात होणार? घनदाट सगळीकडे नुसते झाडं, आणि मग आपलं ते दिसणार जंगलासारखं. दिसन का नाही? मग त्याचं जंगल वाढली. आणि जंगल वाढल्याच्या नंतर तुम्हाला माहितीये, आपण जर डोंगराच्या कडेला गेलो तर आपला डोकरं बिकर दिसतात का नाही? मग जे रानटी प्राणी असतात ते त्या जंगलामध्ये वाढणार. तसं त्या जंगलात लांडगे वाढले. काय वाढले? तिथं लांडग्याची संख्या जास्त झाली. आता लांडग्याची संख्या जास्त झाल्याच्या नंतर काय होईल? मग ते लांडगे कोणावर पण हमला करणार. तुमची शिळी असो किंवा काही असो, खाणार का नाही त्याला? तशी परिस्थिती निर्माण झाली. आणि पुणे हे दैन्य अवस्थेत गेलं. दैन्य अवस्था म्हणजे खराब अवस्था. दैन्य अवस्था म्हणजे खराब अवस्था. पुण्याची झाली दैन्य अवस्था. बोलायचं नाही, कोण बोलतोय रे? आता पुढं जिजाबाई आणि शिवाजी महाराज ते आले आणि पुण्यात राहायला लागले. आता पुण्याची कशी अवस्था झाली ते तुम्हाला माहित झालंय, आहे का नाही? तिथं जंगल वाढले होते, घरं बिरं पडले होते, देवळाची अवस्था खराब झाली होती, आणि लांडगे बिंडगे झाले ते. त्याच्यामुळे तिथं कोणी राहत नसायचं. आणि जिजाबाई आणि शिवाजी महाराज मात्र तिथं राहायला आले. कुठं आले राहायला? पुण्यात. आता तिथं आल्याच्या नंतर आजूबाजूच्या गावातल्या लोकांना ते बातमी कळाली की जिजाबाई आणि शिवाजी महाराज किंवा शिवराय, लहान होते ते शिवराय, तिथं राहायला आले. तसं कळाल्याच्या नंतर त्या लोकांना थोडासा धीर आला. कारण त्या होत्या शहाजीराजांच्या पत्नी. शहाजीराजे कोण होते? सरदार होते. आता सरदाराची पत्नी तिथं राहायला आल्याच्या नंतर, बायको तिथं राहायला आल्याच्या नंतर त्या लोकांना आधार भेटला थोडासा की आता काही टेन्शन नाही, आता मालकीनबाई इकडं आल्या. बरोबर आहे का नाही? आता
त्या तिथं त्यांना ते समजल्याच्या नंतर त्यांना धीर आला आणि त्यांनी काय केलं, मग जिजाबाईंनी त्या लोकांना आपल्याकडे बोलवून घेतलं आणि त्यांना थोडासा दिलासा दिला. आता काही टेन्शन घेऊ नका, आता मी आहे असं त्या म्हणल्या. त्याच्यामुळं लोक पुण्याला येऊन राहायला लागले पुन्हा. आता पुन्हा लोक पुण्याकडे यायला लागल्याच्या नंतर, तिथे येऊन राहायला लागल्याच्या नंतर लोक काय करणार, त्यांना राहायला जागा साफ करणार का नाही, मग ते जंगल बिंगल ते तोडून टाकणार. आणि जंगल वगैरे तोडून टाकले की तिथं काय करणार, मग ते चांगली शेती निर्मित करून त्या शेतीत कामाला जायला लोकांनी सुरुवात केली. पुन्हा जिजाबाईंचा आधार भेटल्यामुळे काय झालं, लोकांनी पुन्हा गावात येऊन राहायला सुरुवात केली, शेतात जाऊन काम करायला सुरुवात केली. आणि पडलेले जे देऊळ होते ते त्यांनी दुरुस्त करून घेतले आणि देवळात सकाळ संध्याकाळ दोन्ही टायमाला पूजा सुद्धा सुरू झाली. आणि असं झालं तर मग जास्त लोक राहायला आले आणि पुन्हा जे पुन्हा सुंदर दिसायचं ते पुन्हा सुंदर झालं, म्हणजेच त्याचं वैभव वाढलं. सुंदर झालं म्हणजे त्याचं वैभव वाढलं. समजत आहे का, डोक्यावरून जात आहे? तुला समजत आहे का? तो लक्षाची इकडे नाही, तू आला झोपीला. आता पुढे बघायचं दादाजी कोंडदेव. कोणाकोणाला माहिती दादाजी कोंडदेव? सगळ्यांना माहितीत का? नाही. आता बघा दादाजी कोंडदेव बद्दल. जिजाऊ आणि शिवराय कर्नाटकात असताना इकडे जी पुण्याची जागिरी होती शहाजी महाराजांची, ती जागिरी सांभाळायला कोणाकडे दिली ती त्यांनी? दादाजी कोंडदेवांकडे. कोणाकडे दिली ती? दादाजी कोंडदेवांकडे ती जहागिरी त्यांनी सांभाळायला दिली होती. म्हणजे त्या जहागिरीची व्यवस्था दादाजी कोंडदेव पाहत होते. त्याचा अर्थ असं झाला. आता त्यांना पुन्हा कोंढाणा नावाचा एक किल्ला होता. किल्ले माहितीत ना? आता तुम्हाला पुढे पुढे किल्ल्याचे चित्र वगैरे दाखवणार आहे. कोंढाणा किल्ल्याचे ते होते सुभेदार. कोंढाणा किल्ल्याचे ते कोण होते? सुभेदार होते. आणि ते इमानी होते. इमानी असणं ह्या शब्दाचा अर्थ विसरला नाही पाहिजे. इमानी शब्दाचा अर्थ काय होतो? इमानदार. इमानदार म्हणजे कोणालाही न फसवणारा, आहे का नाही? त्याला आपण म्हणायचं इमानदार. ते इनामी होते आणि कारभारात चूक होते. म्हणजे त्यांना जर एखादी गोष्ट सांगितली तर ते त्याच्यामध्ये काही फ्रॉड करीत नसायचे. जसं तुम्ही 20 रुपये कुरकुऱ्याला घेऊन दिले, तुमच्या घरच्यांनी 20 रुपये दिले, तुम्ही मागितले असते 5 रुपये, आहे का नाही? मला 5 रुपये द्या, मला 5 रुपये द्या म्हणले, घरच्यांनी दिले, त्यांच्याकडे नव्हते सुट्टे, तुम्हाला दिले 20 रुपये. किती दिले? आणि तुम्ही तिकडे गेल्याच्या नंतर 20 रुपये संपुस्तो घरच्यांची गाठच नाही घेतली. होतं का नाही असं कधी कधी? याला इमानदार म्हणतो का आपण? तुम्ही हिशोबामध्ये चोख आहेत असं म्हणू शकतो का आपण? नाही, कारण तुम्ही पहिल्यांदा खोटं बोललात, 5च मागितले आणि 20 घेतले. ते इमानदारीने माघारी द्यायला पाहिजे होते, बरोबर आहे का नाही? तुम्ही दिले नाहीत, मग तुम्ही इमानी नाहीत. मग आपला इतिहास आज काय शिकतोय? आपण इमानी राहायचं म्हणजे इमानदार राहायचं. काय शिकलात आज? इमानदार राहायचं. घरच्याकडून जर 5 रुपये मागितले असले आणि त्यांनी जर तुम्हाला जास्त दिले तर उरलेले पुन्हा त्यांना माघारी नेऊन द्यायचे. याला काय म्हणायचं? इमानदार असणं आणि हिशोबामध्ये चोख असणं. दादोजी कोंडदेवांपासून तुम्ही काय शिकलात? मग आपण पण तसं बनायला पाहिजे. बनायला पाहिजे का नाही? का चोरटं बनायला पाहिजे? नाही. तसंच ते न्यायी होते. न्यायी असणं म्हणजे काय असणं? की जे खरं आहे, कोणावर अन्याय जर होत असला तर ते त्याला अन्याय झाला असंच म्हणणार. किंवा काय त्या असं म्हणते का, तुमच्या दोघांचे भांडणं झाले समजा कोणाचे तरी, हा बरोबर आहे का नाही? समजा सम्राटचे आणि प्रशांतचे झाले भांडणं. काय झाले? भांडणं. आता जर त्यांचे भांडणं पाहिले तू त्यांचे प्रमोदने त्यांचे भांडणं पाहिल्याच्या नंतर सम्राटने प्रशांतला खूप हाणलं, पण प्रमोदला जर विचारल्याच्या नंतर कुणी हाणलं? प्रमोद जर म्हणला नाही प्रशांतने सम्राटला हाणलंय असं जर म्हणला तर तो न्यायी झाला का? मग नाही, कारण तो खोट्या साईडने बोलला, आहे का नाही? तो ज्यावेळेस जे खरं आहे ते सांगन त्यावेळेस आपण काय म्हणायचं त्याला? ती जी वृत्ती न्यायी. न्यायी म्हणजे न्याय करणं, म्हणजे जे खरं आहे त्याच्या साईडला उभं राहणं, त्याला म्हणायचं न्यायी. आलं का लक्षात? पुन्हा त्यांची शिस्त कडक होती. त्यांची शिस्त कशी होती? कडक होती. बेशिस्तपणा त्यांना
आवडत नसायचा. त्याच्यामुळे आजपासून क्लासमध्ये तुम्ही पण बेशिस्तपणे बसत जायचं नाही. चांगलं बसायचं, मस्तपैकी 100% लक्ष द्यायचं, वाकडं तिकडं लई होत जायचं नाही. नाही बसता आलं व्यवस्थित तर मला सांगत जायचं, आपण थोडं थोडं मागं बसायचं. हा म्हणजे रेलून बसल्यावर कंटाळा येत नसतो. त्याच्यामुळं शिस्त कडक ठेवतान का नाही? त्याच्यानंतर न्याय होताल का? कारभारात चोख राहतान का? कुरकुराचे पैसे आणतान तिकडं चोख राहायचं आणि इमानदार पाहिजे. हे आपला शिकायला भेटतं दादाजी कोंडदेवांपासून. भेटतं का नाही? तुम्हाला अभ्यासक्रमात का म्हणून असतं माहितीये का हे शिकायला? तुम्ही तसे बनवात म्हणून, नुसतं पुस्तक वाचायसाठी नसतं. शिवाजी महाराज तसे का बनले माहितीये? त्यांनी तसं शिक्षण घेतलं होतं आणि त्यानुसार ते राहिले. त्याच्यामुळं त्याच्यानंतर ते निष्ठावंत होते. निष्ठावंत होते म्हणजे गद्दारी करणारे नव्हते, धोका देणारे नव्हते. म्हणजे कसं, तुम्ही रानात आई वडील तुमचे गेल्याच्या नंतर, रानात गेल्याच्या नंतर तुम्ही त्यांना एखादी गोष्ट असं करायचं सांगितलं त्यांनी, किंवा तुम्ही शाळा सुटल्याच्या नंतर आमच्याकडे शेतात या, आणि तुम्ही मात्र गेला नाहीत, खोटं बोललात, रोज रोज बोलायला लागलात, मग तुम्ही निष्ठावंत नाहीत असा त्याचा काय झाला अर्थ झाला. काय चाललंय तुमच्या दोघांचं? काय करायचे? अरे काहीच नाही यायचं मागून. शेवट जेव्हा का डिस्प्ले जाईन वायाला घेतलेला जाईन का वायाला, इकडे ध्यान द्या ना. नाही तुम्हाला दोघाला एकाला बेताडाच्या तिकडच्याकडे येऊन एकाला बेताडाच्या इकडच्याकडे बसत असतो. हा बघा पुढं. आता या काळात शहाजी राजांच्या आदेशाने पुण्याला एक मोठा वाडा बांधण्यात आला होता. ज्यावेळेस शिवाजी महाराज आणि जिजाबाई यायला लागले होते बंगळुरूवरून, त्यावेळेस बोलू नका बाई. काय झालंय? डोळ्यात गेले ह्याच्यामुळं थांब लय चोळू नका, ते जास्त लाल होईल. काय ते तिकडून येणार होते, त्याच्यामुळं अगोदरच त्यांच्यासाठी एक वाडा बांधून ठेवला होता आणि त्या वाड्याला नाव दिलं लाल महाल. आणि तिथे येऊन ते लाल महालात राहायला लागले. कोण? शिवाजी महाराज आणि जिजाबाई. आता त्याच्यानंतर शेतकऱ्यांनी शेतात लागवड करावी म्हणून दादाजी कोंडदेवांनी काय केलं? शेतकऱ्यांनी शेतामध्ये पीक पेरावं. लागवड करणे म्हणजे पीक वगैरे पेरणं. आपण पेरीत नाहीत का? त्यामुळं शेतकऱ्यांना शेतसाऱ्यातून सूट दिली. शेतसारा म्हणजे शेतीवर टॅक्स घेतला जायचा. शेती करायची असली तर त्यांच्याकडून त्यावेळेस टॅक्स घ्यायचे. तर त्याच्यात काय केलं त्यांनी? शेतकऱ्यांना काही दिवस सूट दिली, म्हणजे पुण्यापाशी येऊन त्यांनी शेती करावं. कारण तुम्ही बघितलं ते जंगल बिंगल झालं ते कुणी राहत नव्हतं. त्याच्यात सूट दिली, त्यामुळं काय झालं? शेतामध्ये जास्त प्रमाणात लागवड झाली. आणि माजलेले लांडगे त्यांचा बंदोबस्त करणं आता भाग होता. आपण बघतो का नाही, डोकर येऊन आपल्या ज्वारीचं नुकसान करून टाकते त्या काही की. तसं ते लांडगे पण शेतकऱ्यांचं नुकसान करायचे. त्यामुळं त्या लांडग्याला मारण्यासाठी एक आयडिया केली त्यांनी. जेव लांडग्याला मारीन त्याला बक्षीस. मग त्या बक्षिसासाठी लोक काय करायचे? लांडगा दिसला की त्याला मारून टाकायचं, किंवा लांडग्याला सापडू सापडू लोक मारून टाकायला लागले. आणि तसे हळूहळू लांडगे कमी झाले. होते का नाही लांडगे कमी? बक्षिसासाठी लोकांनी लांडग्याला मारलं आणि लांडगे कमी झाले. त्या काळात चोराचा सुद्धा सुळसुळाट वाढला होता. रात्रीचं चोर यायचे आणि घराला लुटून जायचे. तर त्यांनी काय केलं दादाजींनी? शेतकऱ्यांची पथकं उभारली. म्हणजे तुम्ही बघितलं असं रात्रीचं कधी कधी आता पाठीमागे आपल्याकडे चोर सुटले होते, मग संध्याकाळचं तारासिंग मामा फिरत नसायचे का? सावधे सावधे म्हणायचे पोल वाजून. तसं 10-15 लोक पहिले एकत्र यायचे संध्याकाळचं आणि अख्ख्या गावाला गस्त घालायचे. कशामुळं? चोर येऊ नये आणि आला तर त्याला धरून रेमटायचा. काय करायचा? त्याच्यासाठी. झोपाली वर्षा. त्याच्यामुळं त्याला म्हणायचं पथके, म्हणजे 10-15 लोकांचा समूह. आणि ते रात्रीचं पहारा द्यायचे, म्हणजे रात्रीचं गस्त घालायचे, रात्रीचं फिरायचे. चोर यायचे का नाही त्याच्यावर ध्यान ठेवायचे. आणि तसा त्यांनी केला चोरांचा बंदोबस्त. आता लांडग्याचा कार्यक्रम झाला, लांडग्याचं टेन्शन संपलं, चोराचं टेन्शन संपलं. आता मग त्यांनी टॅक्स, आता ते राज्य चालवायचं म्हणलं त्यावेळेस टॅक्स लागणार आहे का नाही? मग त्यांनी काय केलं? जमिनीची प्रतवारी ठरवली. प्रतवारी म्हणजे काय?
ही जमीन किती पीक घ्यायला लागेल. तुम्ही बघितलं असेल ना, काय रानात आपल्या कांदा चांगला येतो, काय रानात चांगला नाही येत. मग खराब कांद्याकडून तेवढाच टॅक्स त्या रानातून, आणि चांगला जे येतो तिथून तेवढाच टॅक्स घेतले. मग ज्याचा खराब आहे त्याला परवडणारच नाही ना, असं होईल का नाही. त्याच्यामुळं जसं उत्पन्न घेण्यासारखी जमीन आहे त्या जमिनीच्या प्रतीवर म्हणजे त्या जमिनीच्या क्वालिटीवर टॅक्स ठरविण्यात आला. आज तुला समजायला लागलंय ना, तुला समजलंय ना, तुला आता समजणार आहे हळूहळू. आणखी 8 दिवसात लय समजणार आहे, फक्त रोज यायचं. काय सांगितलं तुम्ही, ती प्रत ठरवली त्यांनी आणि त्याच्यानुसारच टॅक्स घ्यायचा. ज्याचं उत्पन्न कमी आहे त्याच्याकडून मोकारले टॅक्स घ्यायचा नाही, हा त्याच्याच प्रमाणात टॅक्स घ्यायचा. आता त्याच्यामुळं काय झालं, लोकांना आनंद झाला, म्हणजे लोक पण खुश राहतील ना. मग त्यांचा त्रास कमी झाला, लांडग्याचा त्रास कमी झाला, चोरायचा त्रास कमी झाला. एवढा त्रास कमी झाल्याच्या नंतर लोक झाले मग खुश, आणि लोक खुश झाले मग पुण्याचं वैभव जे आपण अगोदर पाहिलं, पुण्याचं वैभव वाढलं होतं. लोक आनंदी झाले म्हणजे काय झालं, सगळे खुश राहायला लागले आणि सगळे आनंदात राहायला लागले. कुठं पाठवलं होतं, आदिलशहाने पाठवलं होतं, सांगितलं होतं मी. कुठं बंगळुरूला. कोणाला, शहाजीराजांना नायकांचे राज्य जिंकून घ्यायला, बरोबर आहे. आणि दुसरा एक सत्ता होती महाराष्ट्रात ज्या टायमाला, निजामशाही. कोणती होती, निजामशाही. आणि त्या निजामशाहीचा वजीर होता मलिक अंबर. ह्या दोघांनी शेतीमध्ये ज्या सुधारणा केल्या, कोणी दादाजी कोंडदेव आणि त्या मलिक अंबरनी, ह्या सुधारणा चांगल्या मानल्या जातात. आणि त्याच्यामुळे काय झालं, शेती कार्यामध्ये सुधारणा झाली, शेतीतलं उत्पन्न वाढलं. शेतीतलं उत्पन्न वाढल्याच्या नंतर लोकांना खायला प्यायला जास्त भेटणार आहे का नाही, आणि खायला प्यायला भेटल्याच्या नंतर लोक आनंदी राहणार आहेत का नाही, लोक आनंदी राहणार आहेत. त्यामुळं त्यांचं कार्य ह्या क्षेत्रामध्ये पायाभूत मानलं जातं, म्हणजे ते काम करणं गरजेचंच होतं असं मानलं जातं. कळलं की इथपर्यंत सगळ्यांना, 100%. आता पुढे शिवरायांचं शिक्षण.